चार पाव घालून दिसतात. बायको दिसली की लगेच कसं पुढे येतात. एक दिवस काय बंद ठेवता नसतं आलं. मुलांचं चाललंय विचार ट्रिप काढूया आपण जाऊया. मी संजीवनी, मी संगीता. चार वर्ष शेतीमध्ये मला GI मानांकन मिळालं. जे शेंगा असतील ना ते माझ्याकडून घ्यायचे गेट टुगेदर साठी, बरोबर आहे. पण ऍडव्हान्स मध्ये मला गेट टुगेदर आहे हे सांगायचं आणि ह्या दिवशी एवढ्या शेंगा पाहिजे. शेंगा दिलं तर त्याच्यातलं चिकन मी देतो. मडका तू देणार आहेस काय? आणि मडक्याची व्यवस्था विजय गावण आहे. विजय गावण हा प्लॅन तुम्ही मागच्या 4 वर्षापासून नाही हे पुढच्या वर्षी डन. हे माझ्याकडून पोपटी, माझ्याकडून शेंगा. एकदम मस्तीत सांगतो, शेंगा तुझ्या लोकांचा जरा कमी भरोसा हसवतोस जास्त. सवय बदलायला पाहिजे. आपण असं गेट टुगेदरलाच नाही, एक असं मध्येच कधीतरी व्हिडिओकडे जाऊ फक्त व्हिडिओ टाकतो. मी एकटा ऍक्टिव्ह आहे रोज. आणि आम्हाला ऍक्टिव्ह कोण आहे? अगदी वर्षभर ऍक्टिव्ह मीच आहे. झोपतो तर काय तुम्ही कोणाचं? अरे कधी माध्यमिक विद्या मंदिर फुगरीच्या सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की कृपया सभा मंडपामध्ये स्थानापन्न व्हायचे. आता आपले आजचे मुख्य पाहुणे म्हणून म्हात्रे सर यांचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, आता मी विद्यार्थी बोलतो, आपण विद्यार्थी जाऊ की आपले जे शिक्षक आहेत, आशाबाई आहेत, नागावकर सर आहेत, म्हात्रे सर आहेत, हे इथे आल्यानंतर आपण त्यांना तिथे गेट जवळती उभे राहतील. जसं शाळेची घंटा होईल त्याप्रमाणे घंटा प्रत्येक विद्यार्थ्यांनी गेट मधून प्रवेश करायचा आहे. त्यासाठी सगळ्यांनी पहिलं तुम्ही सभा मंडपामध्ये उपस्थित राहा. तुम्हाला प्रशांत सूचना करेल, त्या सूचनांचं पालन करून आपण, आणि जर जो विद्यार्थी उशिरा येईल त्याला आशाबाई पट्टीने फटके द्या. त्यामुळे सगळ्यांनी शिस्तीचं पालन करायचं आहे. आमच्या 88-89 बॅचचे सर्व विद्यार्थी आज आपली 5वा गेट टुगेदर साजरा करीत आहोत. या गेट टुगेदरसाठी सगळे उपस्थित विद्यार्थ्यांचं मी आपल्या ग्रुपतर्फे सहर्ष स्वागत करतो. यावेळी प्रथमच आपल्या ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या तनुजा मॅडम, पहिल्या वर्षी आणि नंतर सलग 3 वर्ष दांडी मारणाऱ्या संगीता मॅडम, तर सर्व विद्यार्थ्यांनी सगळ्यांना नाश्ता मिळाला. कृपया का माहिती आहे, माणूस आहे तो माणूस चुकणार, आमच्याकडून काही चुका झाल्या
पण असं नको मला नाश्ता दिला नाही असं नको व्हायला म्हणून सांगतो. सगळ्यांना नाश्ता मिळाला. आज पहिलेच आपल्याकडे येणारे सर म्हणजे म्हात्रे सर आहेत. जरा कडक वाणी आहे, तिकड बोलतील, ऐकून घ्यायचं, सण करायचं, शाळेच्या विद्यार्थ्यांचं गप्प बसायचं. कारण आम्ही तिघजण घरी गेल्यानंतर आमची पहिली तिघांची सरांनी हजेरीच घेतली. त्यामुळे काही राग म्हणू नका. सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणाने मस्तपैकी पूर्ण दिवस एन्जॉय करायचे. समुद्र किनारा बाजूला आपले आहे, गुडघावर पाण्यात जायला काही हरकत नाही. आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आहोत, तर आनंद घ्यायचा, मजा करायची. आज समजायचं काय मी 50 वर्षाचा झाला कोणीच बोलू नका, तर सगळ्यांनी 50शी पलटली आहे. तर लहान व्हायचं, तर जसं 14-15 वर्षाची मुलं कशी बागडतात अशी बागडायचं आहे, खेळायचं आहे आणि पूर्ण दिवस खूप मजेत घालवायचं आहे. पाणीरीवाल्यांची पैठणी आहे. दाखव जिंकली होती पैठणी. शाळेचा फील देण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे आपण या कार्यक्रमाला. एक थीम घेतलेली आहे शाळेची. 89च्या बॅच तर्फे त्यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. वेलकम माता सर. या सगळ्यांनी मागे या. हॅलो, मी आपल्या 10वी बॅच 1989 तर्फे माते सर, राजेंद्र सर आणि आशाबाई यांचं स्वागत करतो. त्यांनी व्यासपीठामध्ये येऊन बसायचं आहे. तर मी रत्नाकरला विनंती करतो, रत्नाकीरनी जरा स्टेजवर यायचं आहे. रत्नाकर बसून घे. नमस्कार मंडळी, राम राम. 2026च्या गेट टुगेदरमध्ये मी प्रशांत गावण आपल्या सर्वांचे मनपूर्वक आणि अगदी हृदयापासून स्वागत करतो. असं वाटतंय की हरवलेली पाखरे पुन्हा एकदा एकत्र आली आहेत बरोबर 1 वर्षानंतर. मला या कार्यक्रमाचा इतका आनंद होतो, जसा तुम्हाला गणपती दिवाळी वर्षातून एकदा येतात, तसा हा कार्यक्रम आपण वर्षातून एकदा साजरा करतो. आणि या सणांना जसा आनंद होतो तसाच आनंद मला होतो. आय सिन्सिअरली थँक यू फॉर बिंग हिअर अँड इन्व्हाइट यू टू एन्जॉय दिस वंडरफुल गेट टुगेदर. पहिल्यांदा गणपती स्तोत्राने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या मंगलक्षणी श्री गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत सलग 5व्या वर्षीही हा आपला कार्यक्रम निर्विघ्नपणे व आनंदात पार पडावा अशी मनपूर्वक प्रार्थना करतो. मान्यवर शिक्षकांच्या हस्ते गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करूया. मी मान्यवर तिन्ही शिक्षकांना विनंती करतो. दीप प्रज्वलन म्हात्रे सरांच्या हस्ते झालेलं आहे, आशाबाईंच्या हस्ते झालेलं आहे, राजेंद्र सर. आणि आजच्या कार्यक्रमाला आपण शाळेचा फील देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जशी शाळेची सुरुवात होते घंटानादाने, तशी सुरुवात आपण आपल्या कार्यक्रमाची केलेली आहे. मी मान्यवर शिक्षकांचे आभार मानतो कार्यक्रमाचं उद्घाटन केल्याबद्दल. धन्यवाद मात्र सर, राजेंद्र सर, आशाबाई. धन्यवाद.
धन्यवाद राजेंद्र सर. आज तुम्ही सगळे या कार्यक्रमाला आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलात. खरंच कार्यक्रमासाठी म्हणजे लांबून लांबून येतात. तुमचा पण आभार आहे. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी वेळ दिलात. खूप धन्यवाद तुमचे. सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी एक राष्ट्रगीत घेण्यासाठी उभं राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय 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 हे. आमची कन्या श्रीजा गावंड हिला स्टेजवर येण्याची विनंती करतो. एक समूहगीत तिच्या पाठीमागे आपण म्हणायचं आहे, आपण कोरस द्यायचं आहे. म्हणजे श्रीजा म्हणजे शिकता शिकता संगीताचं पण शिक्षण घेते. तर तिने सुगमच्या सगळ्या एक्झाम्स आणि आता क्लासिकलच्या काही एक्झाम्स पण दिलेल्या आहेत आणि गाण्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करते. तिला गाण्यांची आवड आहे. पुन्हा एकदा एकत्र आलेल्या आपल्या सर्व मित्रांसाठी 2 ओळी सादर करतो दरवर्षीप्रमाणे. तर माझं वक्तृत्व काही इतकं चांगलं नाही आहे, त्यामुळे जरा सांभाळून घ्या प्लीज सगळ्यांनी. एक मित्र हवाच ना, हक्काने बोलायला, हातात हात घेऊन धीर द्यायला, काळजात सामावून काळजी करायला. एक मित्र हवाच ना, एक मित्र हवाच ना. जग हसतं जेव्हा जेव्हा तेव्हा समजूत काढायला. बरं का, जग हसतं जेव्हा जेव्हा तेव्हा समजूत काढायला एक मित्र हवाच ना. भूक नसतानाही आग्रह करून जेव असं म्हणायला एक मित्र हवाच ना. कोणी नसतं आपलं असं एकाकी पण भरायला. नकळत ओघळणारे 2 अश्रू तळ हातावर धरायला एक मित्र हवाच ना. आयुष्यात एक तरी हक्काची जागा असावी जिथं बरं चाललंय म्हणण्यापेक्षा खरं काय चाललंय हे सांगता यावं. बरं चाललं हे जनरली एक जनरल उत्तर असतं, पण खरं काय चाललंय ते कोणी शक्यतो शेअर करत नाही. जर आपल्या जवळचा कोणी माणूस असेल तरच आपण त्याच्याबरोबर शेअर करतो. तर मित्र हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. आणि आता त्याच्यानंतर आपण
मान्यवर शिक्षकांचा सत्कार करणार आहोत. फळ्यावरची गणिते सोडवता सोडवता आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्याची गणिते सोडवणारे आपले शिक्षक, त्यांनी दिलेले ज्ञान, रुजवलेले संस्कार व केलेले प्रेरणादायी मार्गदर्शन, तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्यातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल आपण त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. मी गणेशला इथे येण्याची विनंती करतो. पहिला पुरस्कार जो आहे तो आमच्या लाडक्या आशाबाईंसाठी आहे, ज्या गेल्या 6 वर्षापासून आपल्या कार्यक्रमाला न चुकता येतात. ठीक आहे. आणि एक आमच्या ग्रुपमधल्या मेंबर्सच आम्ही त्यांना समजतो, म्हणजे बाईंपेक्षा आमच्या त्या मैत्रीणच जास्त आहेत. आशाबाईंनी मराठी भाषेतील कविता आमच्या हृदयात रुजवल्या, हीच एक त्यांची ओळख. कवितेला चाल लावणं असं किंवा काय, त्या कविता म्हणजे कविता आवडण्याचं एक कारण म्हणजे आशाबाई. ठीक आहे. तर मी आशाबाईंना हा पुरस्कार देण्यासाठी आपले सुतार साहेब आलेले आहेत पहिल्यांदाच कार्यक्रमाला. सुतार साहेबांना स्टेजवर बोलवतो, त्यांनी यायचं आहे आणि त्यांना पुरस्कार द्यायचा आहे. सुतार साहेबांचं स्वागत करा सगळ्यांनी टाळ्या वाजवून. पहिल्यांदा सुतार साहेब हे आपल्या संगीता सुतारचे मिस्टर आहेत. ठीक आहे. आणि ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स, त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे आणि यशस्वीरित्या त्यांनी तो चालवलेला आहे. तर मी सुतार साहेबांना विनंती करतो त्यांनी आशाबाईंना हे सन्मान चिन्ह द्यावं. पुढचं जे सन्मान चिन्ह आहे ते आपण म्हात्रे सरांना देणार आहोत. म्हात्रे सरांनी मराठी आणि हिंदी विषय आपल्याला शिकवले. म्हात्रे सरांनी शिकवत असताना वस्तुस्थितीची आणि परिस्थितीची जाणीव करून दिली. म्हात्रे सरांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबाची माहिती होती. त्यांचे पालक काय करतात, कोण शेतकरी आहे, कोण शिक्षक आहेत, याची खडा माहिती होती. आणि त्यांचा प्रयत्न म्हणजे त्यांचं शिकवणं आणि त्यांचं बोलणं असं होतं की विद्यार्थ्याला शिकायची आणि पुढे जायची जिद्द निर्माण म्हणजे चीड यायची की कधी कधी आपण या परिस्थितीतून, खरोखरच त्यावेळची परिस्थिती कोणाची एवढी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. आपण इथे जेवढे सगळे मंडळी बसलेले आहोत त्याची कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. आज भले तुम्ही मोठ्या हुद्द्यावर असाल, मोठे पगार मिळत असतील तुम्हाला, पण त्यावेळची परिस्थिती खरोखरच हलाखीची होती. आणि त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कोणीतरी हात देणार, कोणीतरी मार्गदर्शन करणारा एक गाईड हवा. तर म्हात्रे सरांनी ते काम केलं आणि म्हात्रे सर सांगायचे की बघ तुझे बाबा हे काम करतात, तुझी आई हे काम करते, तुला अजून पुढे जायचं आहे. माझ्या बाबतीतलं उदाहरण सांगतो एक की ते मला नेहमी सांगायचे की तुझ्या बाबांचं हस्ताक्षर किती चांगलं आहे आणि तुझं हस्ताक्षर किती घाणेरडं आहे. मला पण असं वाटायचं की अरे माझं हस्ताक्षर माझ्या बाबांसारखं का होऊ शकत नाही. म्हणजे इथपर्यंत आई वडिलांचा स्टडी होता की म्हात्रे सरांना माझ्या वडिलांचं हस्ताक्षर कसं आहे याची सुद्धा माहिती होती. तर मग विद्यार्थ्यांच्या मनात आपोआपच एक जिद्द निर्माण होते, त्यांना पुढे जावं असं वाटतं नाही. हे सन्मान चिन्ह देण्यासाठी ठाकूर साहेबांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. युटिलायझर्स या मोठ्या कंपनीतून ते रिटायर झालेले आहेत, तर त्यांना विनंती करतो मी की त्यांनी आमच्या चिन्ह द्यायचं आहे. आपले लाडके राजेंद्र सर ते सुद्धा अगदी न चुकता प्रत्येक वेळेला आपल्या कार्यक्रमासाठी हजर असतात. राजेंद्र सरांनी आपल्याला भौतिक शास्त्रासारखा कठीण विषय शिकवला, म्हणजे खूपच सर्वांचा कठीण विषय, पण त्यांनी अगदी सोप्या शब्दात तो विषय शिकवला. विशेष म्हणजे आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये 10वीचे जे रात्रीचे वर्ग चालायचे, रात्रीचा जो अभ्यास, ज्याचा आपल्या विद्यार्थ्यांना खूपच फायदा झाला. त्या रात्रीच्या वर्गात अभ्यास करून घेण्याचं विद्यार्थ्यांकडून काम सुद्धा राजेंद्र सरांनी केलेलं आहे. आणि राजेंद्र सर आता मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वीच नागोठणे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनमधून निवृत्त झाले आहेत.
तर त्या निवृत्तीनंतर आम्ही त्यांना व्हॉट्सअपवर तिथे शुभेच्छा दिलेल्याच आहेत. तर त्यांचं सुद्धा शिक्षक म्हणून आपण इथे एक सन्मान करणार आहोत. मी रत्नाकरला विनंती करतो, राजेंद्र सरांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. पहिल्यांदा तनुजाला मी स्टेजवर बोलवतो. तनुजा या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच आलेली आहे. तिने स्टेजवर यायचं आहे. तनुजा पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमाला आलेली आहे. थँक्यू तनुजा. आणि यापुढे सुद्धा तू प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहशील अशी आम्ही अपेक्षा करतो तनुजा. ओके. सुतार साहेबांना विनंती करतो, ते पण आपल्या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच आलेले आहेत. सुतार साहेब, तुम्ही स्टेजवर यायचं आहे. नंतर ठाकूर साहेबांना बोलवतो मी. ठाकूर साहेब पण आपल्या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच आलेले आहेत. मनीषा गावण या आमच्या धर्मपत्नी आहेत. मनीषा गावंड या गेल्या 25 वर्षापासून हाऊसवाईफ या पदावर कार्यरत आहेत. पहिला जो सत्कार आहे तो आपले ॲडमिन विश्वास मोकल. आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपला सतत सक्रिय, एकत्रित आणि शिस्तबद्ध हा शब्द मी वापरतोय कारण ते बेशिस्तपणा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अजिबात चालून घेत नाहीत. पॉलिटिकल कमेंट्स टाकणं किंवा काय, म्हणून 5 वर्षापासून हा ग्रुप शांतपणे मॅनेज करतायत, प्रसंगी इंजेक्शन देऊन लोकांना. ठीक आहे. तर त्यांनी ते सगळ्यांना जोडून ठेवण्याचं मोलाचं काम निस्वार्थपणे केल्याबद्दल ॲडमिन विश्वास ला मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. विश्वास, धन्यवाद. तू या ग्रुपचा, मातेसरांना मुद्दा म्हणून सांगतो की हा आमच्या ग्रुप ॲडमिन आहे आणि हा ग्रुप जो एकत्र करण्याचं जे काम केलेलं आहे महत्त्वाचं, म्हणजे आम्ही पहिला गेट टुगेदर जवळजवळ 33 वर्षांनी केला होता. तेव्हा फर्स्ट टाईम खूप मेहनत घ्यायला लागली होती. सगळी मेहनत सर विश्वासने घेतलेली आहे आणि ह्या ग्रुपला आत्तापर्यंत जोडून ठेवण्याचं जे काम आहे ते विश्वास मोकलने केलेलं आहे. धन्यवाद विश्वास. नंतर पुढचा सत्कार जो आहे, एक वकील, एक पत्रकार, रायगड, स्वाभिमान, आपला महानगर, मीडिया वार्ता, महासागर या वृत्तपत्रांसाठी पत्रकार म्हणून जो काम करतो आहे, समर्थ विचार फाउंडेशन संस्थेचा अध्यक्ष म्हणून रत्नाकर पाटील याचा एक छोटंसं गिफ्ट देऊन आपण सत्कार करणार आहोत. तर गिफ्ट देण्यासाठी मी अंजनीला बोलवतो. अंजनी. रत्नाकर, धन्यवाद. म्हणजे या कार्यक्रमासाठी रत्नाकरचं इतकं सहकार्य असतं आणि आजचा जो कार्यक्रम चालू आहे तिथे वेळोवेळी येऊन प्रत्येक रेस्टॉरंटचं बुकिंग करणं किंवा हे सगळं जे आहे त्याच्यासाठी जी ही मेहनत घेतलेली आहे ते रत्नाकरने खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक वेळेला आपल्या ग्रुपची जी बातमी आहे ती रायगड टाइम्स किंवा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापून येते. त्याचं सगळं श्रेय रत्नाकरला जातं. धन्यवाद रत्नाकर. नंतर पुढचा सन्मान आहे महेश पाटील यांचा. महेश पाटील
आरोग्य सहाय्यक म्हणून ते माणगाव येथे कार्य करत आहेत. त्यांनी प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियानाअंतर्गत निक्षय मित्र म्हणून एका क्षय रुग्णाला 6 महिन्यासाठी पोषण आहार पुरवून एक हे जे सामाजिक जबाबदारीचं उत्कृष्टरित्या पालन केलेलं आहे. मी महेशला स्टेजवर येण्याची विनंती करतो आणि बक्षीस देण्यासाठी अंजनी तांडेलला बोलवतो. हे जे आहे की सामाजिक जबाबदारीची कामं करणारी माणसं जी आहेत ती खूप कमी आहेत. कारण आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी सुद्धा काहीतरी करणं हे आपलं काम आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विशेष गुण मिळवलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करणार आहोत. तर त्याच्या पालकांनी यायचं आहे. पहिला विद्यार्थी आहे जयेश राजेंद्र पवार. SSC स्टेट बोर्ड एक्झाममध्ये 79.40% गुण मिळवलेले आहेत. मी राजेंद्र पवार आणि जयेशला विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि मी आशाबाईंना विनंती करतो. जयेश, अभिनंदन तुझं. खूप चांगलं. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा. आणि तू धन्यवाद आशाबाई. पुढचं जे बक्षीस आहे ते मयुरेश नितीन भगत, साईराज नितीन भगत. मयुरेश नितीन भगत याने SSC स्टेट बोर्डमध्ये 57.40% मार्क्स मिळवलेले आहेत. आणि साईराज नितीन भगत याने HSC म्हणजे 12वीच्या परीक्षेमध्ये 57% गुण मिळवलेले आहेत. तर गणेश, मी म्हाते सरांना विनंती करतो. नंतरचं बक्षीस जे आहे मी श्रीजा प्रशांत गावंड हिला विनंती करतो की तिने स्टेजवर यायचं आहे. तिने 12वी HSC मध्ये 79.83% गुण मिळवून 4th म्हणजे तिच्या शाळेमध्ये 4थ्या क्रमांकावर आलेली आहे. ते मी राजेंद्र सरांना विनंती करतो की विशाखा मोकल या अंगणवाडी सेविका म्हणून जवळजवळ मागच्या 20 वर्षापासून शासनाच्या सेवेत कार्यरत आहेत आणि खूपच गृह कर्तव्य दक्ष असं म्हणता येईल. तर धन्यवाद. नंतरची विद्यार्थिनी आहे जिचा आपण सन्मान देऊन गौरव करणार आहोत. ती आहे सिद्धी विजय म्हात्रे. स्टेजवर येण्याची विनंती करतो. आणि बक्षीस देण्यासाठी संगीता सुतार स्टेजवर यायचं आहे. संगीतेला विनंती करतो की तिने अभिनंदन. सिद्धी विजय म्हात्रे हिने ऑक्सिलरी नर्स मिडवे सेकंड इयर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंगचा कोर्स कंप्लीट केलेला आहे आणि तिला त्यामध्ये 71.67% गुण मिळालेले आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करायचं आहे. खूपच छान. म्हणजे 89.2% म्हणजे जवळजवळ 90% मार्क्स मिळवलेले आहेत. आणि मुलांचं यश जे आहे ते मिळवण्यामागे आपल्या म्हणजे त्यांच्या आईवडिलांचा पण तेवढेच मेहनत असते, तेवढेच कष्ट असतात. मुलांना वळण लावणं, त्यांना चांगल्या अभ्यासाची सवय लावणं. 10% गुण मिळवलेले आहेत. यश रत्नाकर पाटील. आणि खरंच म्हणजे यश रत्नाकर पाटीलचा दुसरा जो पैलू आहे तो वाघीशी गैरवर्तन केलं होतं संध्याकाळच्या वेळेला आपल्याच काम. तन्मय सदानंद पाटील. तन्मय सदानंद पाटील याने यंदाच बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंगमधून बीटेक केलेला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट केलेलं आहे. मी दिलीपला देतो. सांगतो की विनंती करतो की त्याने तन्मयचं बक्षीस आशा
द्यावं. गव्हर्नमेंट जॉबसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटीज आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगला. जे बक्षीस आहे ते तन्वी वासुदेव तांडेल हिला. तन्वी वासुदेव तांडेल ही आपल्या ग्रुपमधील MBBS झालेली ही पहिलीच विद्यार्थिनी आहे. अंजनी तांडेलची मुलगी. मी रमाकांतला विनंती करतो स्टेजवर येण्यासाठी. आणि हे जे बक्षीस आहे हे तिने MBBSचा कोर्स पूर्ण केल्यानंतर जी इंटर्नशिप म्हणजे ती इंटर्नशिप जी आहे ती रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्ण केलेली आहे. आणि ती इंटर्नशिप MNC सर्टिफिकेशनसाठी महत्त्वाची असते. म्हणजे तिने फॉरेन कंट्रीमधून MBBS केलेलं आहे आणि हे MNC सर्टिफिकेशन केल्याशिवाय भारतामध्ये त्यांना प्रॅक्टिस सुरू करता येत नाही. त्यासाठी हे इंटर्नशिप करणं गरजेचं असतं. बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून डिग्री घेतलेली आहे. मार्केटिंग मॅनेजमेंट हा त्याचा स्पेशलाइज सब्जेक्ट आहे. तर ही डिग्री त्यांनी पूर्ण केलेली आहे. अभिनंदन आर्यन. नंतरचा विद्यार्थी आहे नंतरची विद्यार्थिनी आहे जान्हवी गणेश म्हात्रे. हिने बॅचलर ऑफ फार्मसी B.Pharm डिग्री कंप्लीट केलेली आहे. तिला जॉब पण लागलेला आहे. तिला 7.1 पॉइंटर म्हणजे CGPA 7.1. मी नरेंद्रला विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे बक्षीस देण्यासाठी. नरेंद्र. अभिनंदन जान्हवीचं. फार्मसी केलेली मला वाटतं ही पहिलीच विद्यार्थिनी असेल आपल्या ग्रुपमधील. ऐश्वर्या संदेश गोठणकर. आणि बक्षीस देण्यासाठी मी भरतला मंचावर येण्याची विनंती करतो. बॅचलर ऑफ कॉमर्स B.Com मध्ये तिने 6.65 पॉइंटर मिळवलेला आहे SGPI. ऐश्वर्या संदेश गोठणकर. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत अभिनंदन करायचे ऐश्वर्याचे. टक्के मार्क्स. मी नैनाला स्टेजवर येण्याची विनंती करतो. नैना. ठीक आहे आता दोन चार मी नैनाला सार्थकचं बक्षीस देण्याची. आणि ऐश्वर्याचा अजून एक गुण आहे चांगली क्रिकेट खेळत होती आणि मला ते डिस्ट्रिक्ट लेवलला क्रिकेटर म्हणजे क्रिकेट क्रीडापटू म्हणून तिची निवड झालेली आहे. धन्यवाद. की जे लोक लग्नाच्या जबाबदारीतून मोकळे झाले अशा हे खरंच म्हणजे आमच्या मुलांची लग्न अजून व्हायची आहेत. म्हणजे आम्हाला खूप बरं वाटतं की चला एका जबाबदारीतून मोकळे झाले. तर आपल्याकडे असे 4 मेंबर्स आहेत जे लग्नाच्या जबाबदारीतून पण मोकळे झाले. तर मी त्या कोणी दोघे असतील पती पत्नी त्यांना पण स्टेजवर येण्याची विनंती करतो. सुतार जोडी विवेक पाटीलला स्टेजवर येण्याची विनंती करतो. विवेक पाटीलला स्टेजवर यायचं. संगीता सुद्धा या वरती विवेक म्हणूनच मांडवखरचा गावालाच बक्षीस द्यायला बोलवलं की तुला म्हणून ओळखतेस की नाही ते मला. नाही संगीता सुद्धा भाऊ आपल्या मुलीच्या एकुलत्या एका मुलीच्या लग्नाच्या जबाबदारीतून मोकळे झालेले आहेत. आणि तुम्ही पण सगळ्यांनी आपापल्या मुलांच्या लग्नाच्या जबाबदारीतून मोकळे व्हा आणि बक्षीस घ्या. ठीक आहे. हां. आणि आम्हाला सगळ्यांना लग्नाला बोलवा आणि प्रत्येक गोष्टी आपण अजून चांगलं गिफ्ट देणार आहोत. ठीक आहे. आता बघूया पुढच्या वर्षी किती लोक हे बक्षीस. एकनाथ पाटीलला मी मंचावर येण्याची विनंती करतो. आणि बक्षीस देण्यासाठी रवींद्रला मी मंचावर यायला सांगतो. रवींद्र. आज आमच्या लक्ष्मी बहिणी आलेल्या नाहीये. मला वाटतं मुंबईला गेल्यात असं सांगितलंय त्याने. एकनाथ आपल्या बॅच मधला
पहिला विद्यार्थी आहे जो आजोबा झाला आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करा. आपल्या बॅच मधला पहिला विद्यार्थी जो आजोबा झाला आहे आणि त्या पण जबाबदारीतून तो मोकळा झालाय. पण आता हे दोन्ही एकाच वर्षी झाल्यामुळे आम्ही त्याला एकच बक्षीस देणार आहोत. म्हणजे लग्नाच्या जबाबदारीत मधून पण आणि आजोबा होण्याच्या जबाबदारीत पण. ही पण आपली एक स्कीम आहे. तुम्ही कोणी आजोबा झालेत तर आम्हाला ग्रुपवर प्लीज कळवा. बादशाला नाही बोलवलं तरी पण चालेल, पण ऍटलिस्ट ग्रुपवरती कळवा कोणी आजोबा झालेत तर. नंतर वैजयंती आणि ठाकूर भाऊ यांना मी बोलवतो मंचावर. आणि बक्षीस देण्यासाठी विजय गावंडला बोलवतो. बघा ही एक जोडी आहे की जी मुलीच्या म्हणजे एकुलत्या एका मुलीच्या लग्नातून मोकळी झालेली आहे. तुम्हाला यांचा हेवा नाही वाटत का थोडासा? सगळ्यांना वाटतं ना? खूप छान. तुम्ही लवकर जेवढे या जबाबदारीतून मोकळे व्हाल. संतोष पण या लग्नाच्या जबाबदारीतून मोकळा झालेला आहे. चांगलं आहे. कॉलेजचे गेट झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट, देशील का मला डेट? मी शिरा तू रवा, तू फुगा मी हवा, तू पोळी मी तवा, सांग तुला मी हवा. तू तपकीर मी चिमूट, मी शेंगदाणा तू कूट, मी दरोडा तू लूट, जमेल का मेचकूट? तू धाप मी छाती, तू भूत मी भानामती, मी शनी तू साडेसाती, जुळतील का आपली नाती? तू गोबी मी गड्डा, तू दारू मी अड्डा, तू रस्ता मी खड्डा, तू बुटकी मी गिड्डा, मी पेट्रोल तू गाडी, मी गवत तू काडी, मी विजा तू नाडी, जमेल का आपली जोडी? तू हेल्मेट मी डोकं, मी बनियन तू बोकं, तू टूथपेस्ट मी खोकं, रहा तू निर्धोक, तू ढोल मी ताशा, मी बेवडा तू नशा, तू मिठाई मी माशा, ठेवू का मी आशा? मी वळवंटा तू पाटा, तू संगणक मी टाटा, तू टेल्को मी टाटा, होतील का एक वाटा? तू वाजंत्री मी ताशा, तू सुरमई मी बघा, तू बोली मी भाषा, ठेवू का एवढी आशा? मी पाणी तू घागर, मी चहा तू साखर, जमेल का जोडा सत्वर? धन्यवाद. बक्षीस देण्यासाठी मी विनोदला स्टेजवर येण्याची विनंती करतो. विनोद पाटील या इकडे. मान्यता मंगेश म्हात्रे SSC ला 94% गुण मिळवलेले आहेत. मान्यता मंगेश म्हात्रे सगळ्यात आपल्या या बॅच मध्ये हा जो रेकॉर्ड आहे 94% गुण मिळवण्याचा या वर्षी. तर विशेष खरंच यश वाखाणण्याजोगे आहे. कॉंग्रॅच्युलेशन मान्यता. मंगेश कधी येत नाही कार्यक्रमाला. आमची कंप्लेंट आहे वहिनी तुमच्याकडे. ठीक आहे. प्रथम पारितोषिक निबंध स्पर्धेमध्ये डिस्ट्रिक्ट लेवलवरती मिळालेला आहे. हुतात्मा हिराजी पाटील याच्या जीवनावरती जो तिने निबंध लिहिलेला आहे. ज्या लेवलला स्पर्धा झाल्या होत्या त्याच्यात पहिला नंबर तिचा आलेला आहे. मी प्रथाला आणि प्रथा पाटील ही तुषार विद्यार्थिनी, सर्व गुण संपन्न. ठीक आहे. बरेच म्हणजे गुण आहेत तिच्यात. वक्तृत्व चांगलं आहे तिचं आणि निबंध स्पर्धेत तिने हे यश मिळवलं. त्याच्याबद्दल तिचं खूप अभिनंदन. आता हिराजी पाटील या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला म्हणजे खूप कमी लोकांना माहिती आहे. कोण आहेत हिराजी पाटील? ठीक आहे. त्याच्यावर निबंध लिहिणं, शिवाजी महाराजांवर कोणी निबंध लिहितं म्हणजे ते सर्वांना परिचित आहे. नंतर बाकी प्रथम मी विनंती करतो 2 शब्द हिराजी पाटील यांच्याबद्दल आम्हाला जरा थोडंसं 2 शब्दात माहिती सांग. कोण आहेत हिराजी पाटील? का म्हणजे हे व्यक्तिमत्व काय आहे? नमस्कार. सर्वप्रथम सर्व इथे उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आम्हाला बोलायची संधी दिली त्यावर काका थँक्यू सो मच.
मी कुमारी प्रथा रत्नाकर पाटील, आज हुतात्मा हिराजी पाटील. ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर यांच्याबद्दल मलाही तितकी एवढी माहिती नव्हती. मला पप्पा आले, मला म्हणाले की अशा आपल्या एका आगरी समाजाच्या, तर मी एक आगरी आहे, आगरी समाजाच्या एका एक हुतात्म्या माणसाबद्दल आपल्याला लिहायचं आहे. मी आगरी असून मला त्यांच्याबद्दल माहिती नव्हतं. जेव्हा मी पप्पाने त्याचं नाव सांगितलं तेव्हा मी थोडंसं गुगल केलं की काय आहेत, तेव्हा मला कळलं की हुतात्मा हिराजी पाटील हे खूप मोठे, त्यांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील हातभार होता त्यांचा. पण आपलेच काही जे फितूर असतात त्यांच्यामुळे त्यांचं निधन झाले. त्यांनी सुद्धा खूप कामगिरी केली आहे स्वातंत्र्य लढ्यासाठी. त्यांच्याबद्दल मी निबंध दिलं होतं आणि आय डोंट नो हाऊ त्याला फर्स्ट प्राईज मिळाला. ॲक्च्युली ते माझ्यासाठी खूप मोठं शॉक होतं जेव्हा पप्पा मला म्हणाले की तुला प्रथम क्रमांक मिळाला आहे, तुझं निबंध लिहिलं आहेस त्यासाठी. तर मी ते डीपली तर नाही सांगू शकत, पण एवढंच सांगते. थँक्यू सो मच. नमस्कार. जवळजवळ आजचा आपला दिवसभरातील पहिल्या सत्रातील कार्यक्रम आपण शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. तत्पूर्वी सगळे मित्र एकत्र यावेत यासाठी हा प्रशांत आणि विश्वास यांचा प्रयत्न असतो आणि त्याला जवळजवळ यशही आलेलं आहे. सगळे मित्र आपले एकत्र आलेले आहेत, सगळे खूप मजा येते आणि ह्या आठवणी आपल्या सगळ्या ग्रुपच्या कुठेतरी आठवणी एकत्र हृदयाच्या कप्प्यात सगळ्यांच्या आहेतच, पण त्या फोटोमध्ये असाव्यात या दृष्टीने विश्वासनी एक सरप्राईज गिफ्ट म्हणून एक ठेवलेले आहे. काय आहे ते माहीत नाही, पण ते सगळे त्यांनी पॅक बंद केलेले आहेत आणि त्यांनी त्याची अशी इच्छा की प्रत्येक म्हणजे ग्रुपला त्यांनी द्यायचं, त्याचं नाव दिलं. तर मी प्रशांतला विनंती करतोय की त्यांनी आशा म्हात्रे यांना हे काहीतरी दिले, काय आहे माहीत नाही, मला पण नाही माहिती, पण ग्रुपला काहीतरी भेट द्यावी हा त्याची इच्छा आहे विश्वासच्या. आम्हाला पण माहिती नाही, कारण का कार्यक्रमाचं नियोजन आम्ही गेले आहे 10 दिवस. प्रशांत आम्ही नितीन आम्ही वर सगळी करतोय, पण ही काय गिफ्ट आहे ती नंतर उघडलं आम्हाला सांगा सगळ्यांनी. मी आशा म्हात्रेंना विनंती करतो त्यांनी यायचंय. प्रशांत, पहिला आशा म्हात्रेंना तू गिफ्ट दे. काय काय सरप्राईज असतात, काही काही आपल्या गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत त्या आपण कळत नाही, त्याचं नंतर कळते. आता माहिती नव्हतं काल प्रशांत आपल्या संजय गोटो सुंदर गोष्टी नव्हतं, आपण काल बनवलं. हा पण सुंदर बनवतो, पण काल बनवलं. विजयी जेवण सुंदर बनवतो, काल सुंदर असं त्यांनी माशाचं कालवून बनवलेलं. आणि काय काय कला आहेत. पुढे दादा प्रेम आहे, कसली तरी प्रेम आहे दिसते प्रेम म्हणून. कारण आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागेल, आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन, आपल्या शिक्षकांचं मनोगत आहे. मनोगत झाल्यानंतर आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा, भूक लागली असेल सगळ्यांना. नितीन मोकल याच्या वरती. मी पुढील भेटवस्तू देण्यासाठी लावणार सरप्राईज गिफ्ट आहे प्रशांत गावण यांना. नेहमी काम करणारा माणूस नेहमी पडद्याच्या आत राहतो, तसा तो प्रशांत आहे. वैजंती टाकू ना. पुढच्या येण्यासाठी मी विनंती करतो राजेंद्र पवार यांना. राजेंद्र पवार. पाटील. मी राजेंद्र पवार यांना विनंती करतो. मी पुढील भेटवस्तू देण्यासाठी राजेश पवार यांना विनंती करतो इकडे यायचं. ही भेटवस्तू आहे अंजली केळकर यांना. मी राजेश म्हात्रे यांना विनंती करतोय त्यांनी ती भेटवस्तू द्यायची. इथे बघा कॅमेरामध्ये बघा.
मी पुढची भेट वस्तू त्यासाठी निवांत पाटील यांना विनंती करतो, त्यांनी यायचे निवांत पाटील. आणि पुढची भेट वस्तू आहे प्रार्थना नागावकर. फोटो घ्या. आवड पाहिजे. धन्यवाद. आपण इथे गेट टुगेदर साजरा करतोय, सगळ्यांनी एकत्र यावं हा उद्देश ठेवून आपण जो हा प्रयत्न आपण केला होता तो सफल झालेला आहे. प्रशांतनी मागच्या वेळी सांगितलं की सगळ्यांच्या सुख दुःखामध्ये आपण सहभागी व्हायचंय. आम्ही आता मध्यंतरी संगीताकडे आपण जायचं होतं, परंतु काही प्रॉब्लेममुळे आम्ही जाऊ शकलो नाही. येऊ पुढच्या वेळी आम्हाला जेव्हा कुठल्या कार्यक्रमाला बोलू आम्ही जरूर येऊ. वैजंतीकडे लग्न झालं होतं असं आम्ही सगळे हळदीपासून ते लग्नापर्यंत आणि आपल्या ग्रुपचं कौतुक म्हणजे जिथे जे लग्नाला जेवढी जेवढी लोक आली होती त्या सगळ्या लोकांनी आपल्या ग्रुपचं कौतुक केलं होतं सर, की खरोखरच की तुम्ही एवढ्या वर्षानंतर म्हणजे 38 वर्षानंतर सुद्धा एकत्र येता आणि एवढं सुंदर असं कार्यक्रम झाला होता. तसेच सगळ्यांनी याच्या पुढे मी तुम्हाला विनंती करेन की मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं की आता सगळ्यांची मुलं शिक्षण टप्पा पार पाडलेला आहे. काही नोकरी विषय मार्गदर्शन पाहिजे तर प्रशांत करेल, ते साईड विषय वगैरे काय पाहिजे तर आरोग्य विषय काय पाहिजे म्हणजे तुम्ही एकमेकांकडे देवाणघेवाण करा. कारण कोणी एवढं परिपक्व नसतो प्रत्येकाला. मला अजून माहिती नाही की मुलाला कुठे पाठवायचं, मुलीला कुठे पाठवायचं. मग मी अशा गोष्टी आपल्यामध्ये शेअर केल्यात, मित्रांमध्ये केल्यात, त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेतला तर खूप बरं होईल. काही संकोच करू नका. आता मध्यंतरी अंजूची मुलगी आमची रशियामध्ये MBBS झाली. तिने मला सांगितलं, अरे मला आनंद वाटला. मी जेवढे रायगडमधून निघणारे पेपर्स पासून ते महाराष्ट्रापासून जेवढे न्यूज पेपर निघतात तेवढे न्यूजपेपर तिच्या मुलीची बातमी आली ना अंजू. हां, अभिमानाची गोष्ट आहे की आपली विद्यार्थिनी किंवा आपली भाची किंवा आपली पुढे जाते. तसं तुम्हाला मी सांगतो की जेव्हा आपलं कार्य असेल एकमेकांना शेअर करत राहा. आता आपले सर रिटायर झाले, आज आपले कोणाला सांगितलं तुम्हाला कल्पना नसेल. आपले सर रिटायर झालेले आहेत, ती पार्टी देणार आपल्याला. सध्या घराचं काम चालू आहे आमच्या. ते झालं की लवकर एक मोठा कार्यक्रम आपण करू, असंच करू. नंतर वैवीच्या मुलीचं लग्न झालंय, ती पण आपल्याला एक बोलवणार, जेवायला बोलवणार आहे. संगीताचं लग्न, मुलीचं लग्न झालेलं आहे. वेळ प्रसंगी मदत करायची आहे, सगळ्यांना करायची आहे. आपल्यातले काही लोक एकमेकाला विचारतात, खूप मजा वाटते. असंच एकमेकाला प्रेम ठेवा, आपुलकी ठेवा. आणि आता जास्त वेळ घेत नाही, आता आपले आजचे प्रमुख अतिथी मान्यवर म्हात्रे सर आहेत, ते आता आपल्याला मार्गदर्शन करतील. जवळजवळ मला वाटतं 38 वर्षांनी म्हात्रे सरांचे शब्द आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हात्रे सर आपले खंडाळ्याला जातात, पण आम्ही जेव्हा पहिल्यांदाच त्यांच्याकडे गेलो त्यांची एक तक्रार आहे की तुम्ही विद्यार्थ्यांनी बिलकुल काही कॉन्टॅक्ट त्यांच्याशी ठेवलेला नाही. आणि आम्ही त्यांची जी तक्रार आहे ती ॲक्सेप्ट केली आणि इथून पुढे तरी आम्ही त्यांच्याकडे जाणं येणं ठेवू अशी म्हणजे म्हात्रे सरांना विनंती करतो. त्यांनी 2 शब्द बोलून जे काय आहे त्यांच्या भावना व्यक्त कराव्या, त्यांच्या सूचना असतील त्या द्याव्या. सगळ्यांनी इथे एकत्र आलात म्हणून पहिलं अभिनंदन करतो. दुसरं, एवढं वय होऊन सुद्धा मला आमंत्रण केलं आणि मी आलो. तुमचे सगळ्यांचे चेहरे परत लहानपणीचे वेगळे होते आणि आताचे वेगळे आहे म्हणून तुमची ओळख झाली म्हणून सुद्धा मला फार आनंद झाला. दुसरी गोष्ट, ओळख झाली. संगीता सुतार एवढी लहान होती, ते संगीता सुतार नाव ऐकल्यानंतर मला फार वेगळीच व्यक्ती दिसली कधीच न पाहिलेली एवढ्या वर्षात. सगळेजण तुम्ही एकत्र येता, आपले विचार मांडता, गुणगौरव करता, यामध्ये फार आनंद आहे. एकमेकांचे सल्ले, एकमेकांची मुलं आणि एकमेकांचे अनुभव तुम्ही एकमेकांना देता, यात फार मोठं कार्य आहे. तुम्ही संसारात सगळे संसार करतात, पण त्याच्यामध्ये ज्या काही उणिवा असतात त्या अशा प्रसंगी काय होतात आपल्याला समजून येतात आणि आपण त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. उणिवा दूर उणिवा म्हणजे कमतरता. आपल्या संसारात सुद्धा कमतरता आहे, त्या दूर करण्याचा प्रयत्न करता म्हणून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. दुसरी गोष्ट, प्रशांतने अगोदरच सांगितलं की आपल्याला कोणीतरी सुखदुःख सांगण्यासाठी असावं. सुखदुःख सांगणं ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. संसारात सगळं मनातच ठेवायचं नसतं, ते कुठंतरी व्यक्त करायचं असतं. ते व्यक्त नाही केलं तर एक न्यूनगंड तयार होतं, आपोआपच आपण पुढत जातो आणि माणसाला पुढणं हे न परवडणार आहे. अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे, तेव्हा आपलं मन कुठेतरी व्यक्त करावं. म्हणून हे मित्रमंडळी फार महत्वाची गोष्ट आहे, ती तुम्ही एवढे वर्ष सांभाळता म्हणून सुद्धा सगळ्यांचं तुमचं अभिनंदन. आणि प्रतिपदेचा चंद्र जसा कलाकालाने वाढत जातो तसं तुमचं सुद्धा संसार, मुलं बाळं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, सुखदुःख वाढत जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं छोटंसं भाषण पुढे. पण स्मरण करावे ते फक्त आपले गुरूंचे,
ते फक्त आपल्या गुरूंचे, कारण त्यांच्या संस्कारामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आज आपण सगळे 50शीत आहोत, पण गेट टुगेदरच्या निमित्ताने का होणे आहोत, आपण सगळे एकत्र आहोत, ही आपल्या मैत्रीची पोच पावती आहे असं मला वाटतं. कारण रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते हे कधी श्रेष्ठच असतं. आज आपण जीवन जगतोय, प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार येत आहेत, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट आहेत, पण त्यावेळेला आपल्याला साथ देणारा तो फक्त आपला मित्रच असतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मैत्री जपा, वाढली पाहिजे मैत्री, जपली पाहिजे मैत्री, कारण मैत्रीच्या पुढे दुसरं काही नाही. एक तुला माझ्या लाईफ मधला एक इन्सिडेंट सांगतो. रेवस पांथवणे इथलं एक गाव आहे, रेवसला पांथवणे म्हणून गाव आहे. तिथं माझा मित्र धर्मेंद्र पाटील म्हणून, तो मी 3 वर्ष कॉलेजला गेलो, रोज एसटीने जायचो, रोज एसटीने कॉलेजवरून यायचो. आणि यंदा का जणू मला असं वाटलं की त्याला जाऊन भेटावं. तर ह्या गणपतींना मी त्याच्या घरी गेलो रेवसला, आणि घरी गेल्यानंतर म्हणून गणपती पण पाहू आणि त्यालाही भेटू, 30 वर्षानंतर मित्राला भेटणार आहोत, खूप गप्पा टप्पा मारू, याच इंटेन्शननी मी गेलो. आणि घरी गेल्यानंतर बघतोय तर त्याचा भाऊ बसला होता, वहिनी बसली होती. मी गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्याला म्हणालो की अरे दादा धर्मेंद्र कुठे आहे. तर तो म्हणाला तो बघ तुझा मित्र भिंतीवर आहे. तर मी भिंतीवर बघितलं तर मोठी फ्रेम आणि त्याला हार घातलेला होता. तुला कधी झालं, कसं झालं. तो म्हणाला तुझा मित्र 2022 साली सोडून गेलाय तुला. मला खरंच वाईट वाटलं की जो मित्राबरोबर मी 3 वर्ष कॉलेजला गेलो, 3 वर्ष त्याच्याबरोबर आलो, मैत्री आम्ही झाली, पण मी 30 वर्षानंतर त्याला भेटायला गेलो तर तो वागलेला होता. तर याच्यासारखी मोठी चूक नाही. म्हणून मैत्री जपा, प्रत्येकाच्या सानिध्यात राहा. कारण आज आपलं कसं झालेलं आहे की आपण सगळे पैशाच्या पाठी. जन्माला आलो तेव्हा आपण आपल्या अंगावर कपडा नव्हता, आपल्या आईने असे काय कपडे घातले की त्याला खूप खिचे दिले, आणि आपलं संपूर्ण पुढचं आयुष्य ते खिचे भरण्यातच चालले. खिसे भरले, दाबून भरतोय, 4 फ्लॅट 5 फ्लॅट, जमीन घेतली, दागदागिने, अरे अजून किती पाहिजे. मी म्हणत नाही पैशाची गरज कोणाला नाही, सगळ्यांना पैशाची गरज असते, पण किती त्याला तरी लिमिट आहे. ह्यामुळे झालंय असं आपण आपली लाईफच जगणं विसरून गेलेलो. स्वतःचं आयुष्य कधी जगणार. माझी खूप इच्छा होती माझ्या मुलीला कडेवर घेऊन फिरवायची, पण आता ती वेळ निघून गेली. का तर मुलगी झाली 25 वर्षाची, 25 वर्षाच्या मुलीला मी कडेवर कशी फिरवू, ही अवस्था होती. माझी खूप इच्छा होती माझ्या मुलाला खांद्यावर बसून बल्ले बल्ले नाचायचा, पण माझ्या मुलाचाच लग्न झालं, सुनबाई घरी आली, आता मुलाला खांद्यावर घेऊन कसं काय, ही अवस्था. म्हणून जे तुमचं स्वप्न राहिलेले होते, अजून वेळ गेलेले नाही, पूर्ण करू शकता, पुढचं आयुष्य सुखाने जगू शकता आणि संपूर्ण जीवन हे व्यतीत करू शकता. आज मी तुम्हाला एवढंच सांगेन की मैत्री जपा, प्रत्येकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. कारण इथे बसलेला प्रत्येकाला छोटंसं मन आहे, ते किती सुखी आहे किती दुःखी आहे ते प्रत्येकाला माहिती आहे, ते त्यांनाच माहिती आहे. तर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर गुड मॉर्निंग गुड नाईट करून नाही कळणार आहे का, किंवा हॅपी बर्थडे किंवा मॅरेज अॅनिव्हर्सरीची मेसेज देऊन नाही कळणार तो किती सुखी आहे किती दुःखी आहे. तर त्याला तुम्हाला भेटणं आहे आणि त्याला विचारणं आहे की बाबा तू खरंच तुला काय प्रॉब्लेम आहेत का. नसतील तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात इथपर्यंत सांग. हे गेट टुगेदर असेच चालू राहावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या इथे बसलेल्या सगळ्या सहकारी मित्रांना सुख समाधान आणि ठणठणीत निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. असं काहीतरी आदिवासी समाजाचे ते रुग्ण की ज्यांना खरोखर जेवणाची वगैरे मुश्किल असते, तर असे 2 रुग्ण मी स्वतः उपचार दिला. विश्वासाचे सातत्य आहे ना, हे वाखाणण्याजोगं आहे. आणि माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी 5.5 एकर करत हळूहळू 12 एकरचा मालक, GI मानांकित शेतकरी. स्वतःला GI मानांकन मिळालं मला 2 ह्याच्यामध्ये. आणि तसं खरं म्हणजे आता खाऊन पिऊन सुखी म्हणायलाच पाहिजे. आशाबाईंनी तर माझे पूर्व आयुष्य सुद्धा काय होतं हे त्यांना पूर्णतः माहिती आहे की 10वीच्या वर्गात प्रथम म्हणजे परीक्षेला फुल पॅन्ट घातलेला मी पोरगा, शेवटला 2 बाजूला 2 हे ठिगळं लावलेलीच पॅन्ट. आणि आता आपण एक थोडस म्हणजे कुठेतरी असं समाजात वावरतो, एक समाजाचं काहीतरी आपल्याला देणं आहे हे एक मनात थोडस वाटतं. आणि असे काही प्रोग्राम पाहिले की मनात म्हणजे हे वाटतं प्रशांत तर ह्याच्यामध्ये योगदान फार छान आहे, विश्वास आहे. त्याच्यानंतर म्हणजे खरोखर अशी जर आपण मनात उर्मी धरली तर आपणही काहीतरी करू शकतो. वर्ग भगिनी आशा हिनं मला अगदी बऱ्याच वेळा सांगितलं तू यायलाच पाहिजे. जिथे जिथे भेटलो, आम्ही एकाच तालुक्यात आहोत माणगाव, तर तिथे सुद्धा तिनं मला 2-3 वेळा सांगितलं तर हो नक्कीच येणार. आणि त्यामुळे आज इथे आलो. खरं तर माझे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य पत्रिकेमध्ये सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यात सातत्याने 2 लेख प्रसिद्ध झाले. पहिला लेख आला तो म्हणजे दंत आरोग्य याच्याविषयी, आणि दुसरं आलं कॅन्सर उपचाराबद्दल नियमितता किंवा वाटचाल याच्याबद्दलचा, डिसेंबर मध्ये आला. आणि यामुळं
आणि मी तर खरं म्हणजे 4-5 लेख मी पाठवलेले, त्यापैकी 2 सिलेक्ट झाले. आणि ह्याचं मला सुद्धा त्या दिवशी आपल्या जिल्ह्याचे जिल्हा माहिती आणि प्रसारण अधिकारी संकपाळ मॅडम ह्यानं तर मला एक हेच पाठवून दिलं की एक बाईट दे, आणि मग सिकल सेल याच्यावर माझं बाईट, आणि ते सुद्धा मॅडमना तिकडे काय केलं तर फेसबुकवर टाकलं. हे मी टाकलेलं नाही, तर मॅडमनेच तिकडून जिल्हा माहिती केंद्रातूनच ते आलं. तर अशा प्रकारे म्हणजे काही हे प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला सुद्धा अशी एक उर्मी येते की खरोखर यापुढचं काहीतरी चांगलंसं करावं. नितीन मोकल माझा मित्र आहे, त्याच्याकडून नेहमी मला काही ना काहीतरी उपदेशाचे डोस वगैरे असतात. आम्ही आपले बोलत असतो एकमेकाशी, आणि म्हणजे छान वाटतं की आपल्या जीवनाला सुद्धा एकेकाळी मी ज्या जीवनाला कंटाळलो होतो, कंटाळलेला माणूस म्हणजे खरोखर, तर त्या जीवनाला आपण एक चांगलासा अर्थ मिळालं. गणेशला सुद्धा माहिती आहे, तर त्या एक आनंद वाटतो. सगळ्यांची भेटीगाठी होतात, आणि सगळ्यांच्या भेटीगाठी म्हणजे झाल्यानंतर आपण एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते, आणि ह्या विचारांच्या देवाणघेवाणीमुळं सुख दुःखांमुळं आपलं मन सुद्धा थोडंसं हलकं होतं. आणि हलकं झाल्यानंतर एक संध्याकाळी एकदम वेल रिलॅक्स. विश्वासनं मला सांगितलं, ह्यानं विजयनं सांगितलं, रमाकांतनं सांगितलं की अरे तू म्हणजे काय करतोस की ते ड्रिंक वगैरे ह्याचे हे टाकत असतोस, पण मी स्वतः ड्रिंक वगैरे काही करत नाही मित्रांनो. या क्षणापर्यंत पूर्णतः निर्व्यसनी, कुठलाही कसलाही हे नाही. बरं, गोसावी देवस्थान इथे प्रथमतः स्पर्धेला गेलो, आणि पहिल्याच वर्षी मी सिल्वर मेडल घेतलं, आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकचा आजीव सदस्य झालो. तर त्याच्यामुळं ह्या अशी काही स्पर्धा कराव्यात असं मग आता वाटावं लागलं. एकीकडे मी 53 पूर्ण होऊन 54 कडे झुकलेला आहे, पण अजून तरी फिटनेस चांगली आहे. सकाळी उठल्याबरोबर माझ्या घरवालीला मी एकच हे टाकलेलं आहे की बाबा इतर काही नको, पण मला सकाळी 3 भाकऱ्या मात्र खायला लागतात, ते पण 7:45 पर्यंत. हो, जेवण मात्र माझं टाईट आहे, आणि आतापर्यंतचा फिटनेस, कोणत्याही प्रकारचं कसलेही आजार नाही, काही नाही. आणि त्यामुळं संध्याकाळी अगदी 7:45ला जेवण होतं, 9 वाजेपर्यंत मी कारलेखिंड पास असतो, झोपलेला असतो पूर्णतः. मग ते व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इतर काहीही नसतं. मधल्या वेळेत मात्र मी हे सगळं करत असतो. आपण इथे सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांच यथोचित असा हे झाले सत्कार झालेला आहे. आपण आता जेवण करून घेऊया. मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं प्रथमतः मी धन्यवाद व्यक्त करतो, आणि मी पूर्तता थांबतोय. पुढचे सूत्रसंचालन हे प्रशांत दादाकडे देतो. धन्यवाद. नमस्कार. आपले गुरुवर्य श्री म्हात्रे सर आणि आशाबाई आणि श्री राजेंद्र सर यांना मी वंदन करतो. आणि मला म्हात्रे सरांच्या बाबतीत मला 2 शब्द सांगायचे आहेत. म्हात्रे सर जी शिकवण्याची जी पद्धत होती ती मला वाटतं खूपच म्हणजे अतिशय चांगली होती. मला अजून पण सगळ्या त्यांचं शिकवणी आणि ते सगळं मला आठवतं, आणि ते आठवून खूप मनाला बरं वाटतं. सरांचं शिकवण्याची पद्धत म्हणजे समजा निबंध असो किंवा व्याकरण असो, व्याकरणातले समजा वाक्प्रचार असो किंवा अलंकार वगैरे, हे सर्व बाबी त्या प्रत्येकाला म्हणजे निश्चित सांगायचे. पण ते हा झाला म्हणजे हा झाला शैक्षणिक भाग, म्हणजे तुमचा शिकण्याचा भाग. पण त्या व्यतिरिक्त त्यांचं जे त्यांनी कधी कोणालाही कुठल्याही विद्यार्थ्याला छडीने मार दिलेला नाही. अजून कोणी सांगा, कुठल्याही विद्यार्थ्यांनी मला सांगा की तुम्हाला म्हात्रे सरांनी छडीने मारलेलं आहे किंवा हाताने फटकारलेलं आहे. तर मला वाटतं, आणि मला त्यांचा एक वाक्य आठवतं त्यांना की समजा एखादा व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी खिडकीमधून किंवा दरवाजामधून समजा बाहेर लक्ष घालतोय, म्हणजे दरवाजाच्या बाहेर, तर ते विद्यार्थ्यांना असं म्हणायचे की बाहेर तर कोणी काय कपडे काढून नाचतंय का, असं वगैरे त्यांचं ते भाषण असायचं. पण खूपच म्हणजे त्यात खूप सुखद आठवणी वाटत ते. आणि सरांची शिकवणी ही पण अतिशय म्हणजे त्या शिकवणी आणि संस्कार, हे जे सरांनी संस्कार आम्हाला दिले, आणि त्या संस्कारांच्या जोरावरच मला वाटतं आम्ही सर्व विद्यार्थी आज ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपण कार्य करतोय. आणि मोठमोठ्या पदावर जसे प्रशांत गावंड आहेत, आपले गणेश म्हात्रे, आणखी महेश पाटील, असे बरेचसे, नरेंद्र मोकल, हे जे बरेचसे व्यक्ती आहेत हे आता मोठमोठ्या उद्यानावर कार्य करतायत.
मला वाटतं नरेंद्र मोकल आता शिक्षक म्हणून कार्य करतायत. महेश पाटील आरोग्य क्षेत्रामध्ये एक मोठ्या पदावर कार्य करतायत. विवेक पाटील हे सुद्धा मला वाटतं माणगावला एका मोठ्या पदावर काम करतायत. शैक्षणिक मला वाटतं विवेक पाटील शैक्षणिक क्षेत्रामध्येच आहेत. तसंच मी सुद्धा नवनीत प्रकाशन या संस्थेमध्ये गेली बरीच वर्ष कार्य करतोय. नवनीत प्रकाशन म्हणजे आजचं नवनीत एज्युकेशन लिमिटेड, ह्यामध्ये मी ह्या संस्थेमध्ये जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त कार्य करतो. तर मला म्हात्रे सरांचे खूप खूप धन्यवाद मानायचे आहेत. म्हात्रे सर, आपणास खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. हे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. गीत सादर करत आहे. कोल्हा
मुंबईच्या किनारी अगं मार्किन कोली लहान गो सरजाऊ बाजारी तयारी सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन मी तुझं बाजारी अगं मार्किन कोली हंगून चल जाऊ बाजारी घेतल्याला सगळीच पळायला लागली. हॅलो सगळ्यांनी जेवण लागलेलं आहे, जेवून घ्यायचं आहे. जेवता जेवता गाण्यांचा आस्वाद पण घ्यायचा आहे. घेतलं माईक हातात त्याच नाही.
खेळाक नको देवाला या पोरीचा आईला कंटाला हिला बोंबील नको लावाला नखरा करूनशी येते पंधराईला खेळाक नको देवाला भरत पाटील फक्त बॉटल पाण्याचे आपल्याला, बाकी कोणाला मारायचं नाही. भरत पाटील बॅड लक 3 गुण भरत पाटील 3 गुण मिळाले. नोट करा रत्नाकर पाटील 3 गुण. या गेम मध्ये 3 विनर काढण्यात येतील, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, आणि तिघांनाही चांगली बक्षीस आहेत. थर्ड नंबर राजेंद्र पवार आम्हाला व्हेरी नाईस. अरे 2 गुण आणि भरत पाटील यांचे 3 गुण आहेत. आता 6 होणार. 5 आहेत रे तुझ्या. अरे बॅड लक कमॉन. भरत पाटील यांच्या बरोबर जायला 1 गुण शिल्लक आहे. पाहूया. बॅड लक हाय चान्स आहे का? बॅड लक म्हणजे जाऊन फास्ट करू नका. बघा नेम पकडा व्यवस्थित एकदम. गाडी एकदम तुमची ट्रेन सारखी धडधड करते. 1 गुण आम्हाला लागेल. आम्हाला मारू नका, बॉटलला मारायचं आहे. अरे व्हेरी गुड. 1 गुण शाबास. विनोद पाटील 1 गुण. अरे बॅड लक. पुन्हा एकदा विनोद पाटील. पाहूया. हा बॅड लक. पक्का कमाल होते. 3 का 4 चान्स दिलेले आहेत, 2 चान्स बाकी आहेत असं वाटतं. नाही चुकीचं नाही माझ्या. कॅमेरामॅनची शेंडी उडव. लास्ट चान्स विनोद पाटील. मला वाटतं लास्ट चान्स असेल त्यांचा. 1च गुण मिळालेला आहे. आता आघाडीवर भरत पाटील. चला पुढचा दिलीप म्हात्रे. तुम्ही मला वाटतंय नाही येईल थांब. एक आहे गोली. तुझ्याकडे 5 आहेत ना रे. विश्वास तुझा. पुढचा स्पर्धक त्याचा 1 चान्स गमवलेला आहे. दुसरा टॉप शूटर. ती शेंडी उडव. बक्षीस भरपूर. बॅड लक. रवींद्र. पुढचा स्पर्धक रवींद्र. अजून पण आघाडीवर भरत पाटील आहे आघाडीवर. नाईस. व्हेरी गुड. रवींद्र मात्र यांनी चिटिंग झालेली आहे. खाली बसलेला आहे. खाली ना मी काय करू शकते. मी पुढे नाही गेलो. नितीन मुकुंद 55च मारा. सल्ला दिलाय 55च मारा. बॉटल नितीन मुकुंद. चालेल पप्पांनी मदत केली तरी चालेल. तनिषला बंदूक पेलवत नाहीये. दिवान पाटील आलेले आहेत. पाटीलच्या चेहऱ्यावर भाव आहे. बघतोस नाईस. विवेक पाटील यांनी पहिला चुकलेला आहे. विवेक पाटील 1 तरी बक्षीस घेऊन 2. जबरदस्त. मला भरत पाटील आघाडीवर. अजून भरत पाटील आघाडीवर. बॉटलला कमाल नवनाथ पाटील. व्हेरी गुड. चान्स मिळालेला आहे त्यांना. 1 गुण मिळालेला आहे. प्रत्येक वर्षी आपण नवीन गेम आणायचा प्रयत्न करतोय.
आपण आपल्या ग्रुपमध्ये सजेशन्स पण मागतो. एकदम एकदम सुंदर एक गुण यंग खेळाडू आलेले एक आहेत. खेळाडू बघूया. आलेले आहेत. कमाल जयेश. पाटील यांना नंतर ते शेवटचा चान्स असेल. एकच गुण मिळालेला आहे. एकच आहे की दोन पाठी पडल्या दिसतात मला. टोटल दोन गुण आहेत. दोन गुण आहेत. हो. बॉटल गिफ्ट मिळणार आहेत. 6 बॉटल पडल्या आहेत. कमान भाऊ सुद्धा. 5 एक आपलं बक्षीस घेऊनच जातो आणि यावेळेला मला वाटतं 3 घेणार आहे. गोळी घेतली रमाकांत कमान. कमॉन एक पण शॉट बसलेला आहे. 3 शॉट रमाकांतसाठी एक शेर आहे. एक गुण. गणेश महातेंच्या चेहऱ्यावर भाव आता माझी सटकली. गणेश महाते कमान. आदेश भाऊजी म्हणून प्रशांत म्हणून काम पाटील पुढचा गेम राजेंद्र 2005ला 4 पाडायचे आहेत आपल्याला. मेवण्याचं लग्न झालं पुढे जायचंय आपल्याला. गेम ऑलरेडी झालेले आहे. अरे रमाकांत पुढे गेला. अच्छा कट आवाज आला पाहिजे नीट पकड. हा राजेंद्र नागावकर सर. नागोबा सर आलेले आहेत. नागोबा सरांसाठी एक म्हणतो ओम भगभगे भगभागो तरी ओम फट स्वाहा. झालं स्वाहा. तुमचा आत्मा माझ्यात आणि माझा आत्मा तुमच्यात. एक आहे का छान. हा बरोबर आहे. वरती जरा खाली जरा सांगा. वहिनी सांगा व्यवस्थित. वर, वर, खाली. वहिनी 500 रुपये काढा. पडल्या मुंबईला जायला पैसे होतील. सुरुवात आपल्याला एक रत्नाकर पाटील. अरे पण ती बंदूक पकडायची कशी माहिती लागलं. 5,000 पण लावतील. रत्नाकरने एका वेळा 5 पडल्या. मग ते पडू शकतो. तो वेगळा आहे नेम मला. तो अलिबाग मध्ये फिरतोय. 1500. तो अलिबाग मध्ये फिरतोय. एक दिसायला पाहिजे ना. भाऊंकडे लक्ष. आता रत्न चांगल्यावर भाऊ आहेत बघू. चालत होय. भारतला गावडीच्या वहिनी. मुलीच्या गावावर. अच्छा. हा. तुम्हाला लागतात त्या. ते तयार आहे. त्यांचं काय ऑब्जेक्शन नाही लागले. जरा पुढे जाते. नो चिटिंग. गुड 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 गुड. सुरुवात झालेली आहे. आपण पुढच्या वर्षापर्यंत सक्सेस व्हाल. पुढच्या वर्षापर्यंत खूप प्रॅक्टिस करायला लागेल. अरे गुड. बरोबर बोललो मी. सुरुवात झाली 2 आता पडलेले 1. पुढचा स्पर्धक करा. अरे काही नका भाईंचं मन डिस्टर्ब होऊन जाईल. बाटल्या काय कोणाला फुटणार नाही. दोन. दुसरी गोळी आता झाडणार आहे. वर वर थोडं वर. अशा पाटील सॉरी माझं अशा मात्रे पाटील. बाकी एक बरोबर टीचर. खाली 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 पाडण्याची
झाल्या सा? 1 2 3 हे हिरे इकडेच बसले तुमच्या पडणार कसं बॉटल चला पटावडे उभं राहायचंय. उभं राहायचंय. उभं राहायचंय. आपण पटकन लवकर बाहेर येणार नाही संध्याकाळ खाली आम्हाला आता नको आता आणि थंड झालं भरती येईल ना तेव्हा जा तुम्ही हा विश्वासला गोळी मारलेली आहे. त्याच्या पुढची गोळी रत्नाकरच्या डोळ्यात बसणार आहे. एक पडली तर 500 आहेत सरांकडे. 500 वरती झाल्या. आता पुढच्या गोळीत सरांवर राग निघणार आहे सर्व. पुढे सर मागे असंच ना दोघे जण एक बघ त्यांच्याच गोळी मारायची दोघे पण त्यांच्याच गोळी मारायची पडली खातं उघडले. स्पेशल ट्रेन पकडून तांडेल पाटील विनायक पाटील नंतर तांडेल. अंजनी आलेली आहे. अंजनी चिंबोऱ्या खाण्यात एक्सपर्ट एकदम. आता एक बॉटल पाडलेली आहे. एक मिळालेलं अंजनी तांडेलला. फास्ट हे पहा प्रार्थनाने मला 2 वेळेस चापरे आणून दिले होते त्यामुळे मी पण सांगितलेल्या पण नाही आणल्या तिने गाईडला दोन चार दिलेले आहे. व्हेरी गुड. 3 बॉटल. वा 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 वा. भरत श्रीजा तुम्हाला संधी मिळत बोलायची तर मारून घेते गाडलं. व्हेरी गुड. खाली खाली 7 तरी बॉटल नक्कीच पडणार आहेत त्याच्यात काय डाऊट नाही सुरुवात झालेली आहे सुंदर सुरुवात समोर विश्वास बसलेला आहे त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही अचूक नेमबाजी चालू आहे सुंदर यश मिळत आहे विश्वाची नजर ना हातात त्यांच्या मना अजिबात बघते ठाम तिच्याकडे बघ नजर एकच गुण मिळालेला आहे विषयावर. अजून 2 श्रीजा इंग्लिश पदक रेडी राहा. विवेक भरत आणि श्रीजा 4 पाहिजे आपल्याला म्हणजे 2 आपली एक गुण मिळालेला आहे प्रथाईला. पैठणी चिकन आणि माशांचा असर पडलेला आहे सर्वांना कुठले धावडाला एक बॉटल पैठणी तर श्रीजा अशा वेळेला विनंती करणार आहे की या गटामध्ये जे विजेते स्पर्धक होणार आहे त्यांना लगेच बक्षीस द्यायचं आहे. विवेक 2 बॉटल पाड आणि द्वितीय क्रमांक पाटील ऑफर आलेलीच आहे पार्टीसाठी हा पार्टीची ऑफर पण आलेली आहे रमाकांत पाटील तुम्ही बंदूक मध्ये काहीतरी गडबड केलेली आहे कोणाला नेम लागत नाही पण रमाकांत मात्र तर हा आता पुढचा गेम आहे रिंग टाकणे. रिंग टाकणे इतपत नाही नाही आता 2 नंबर साठी शिजानी परत भरत झाला ना रिंगाचा पण तसाच नियम राहील.
परत वर आहे. या 6-12 करून टाकायचे ना, 6 12 करायचे आहेत. भरत खाली शेवटच्या 2 गोळ्या आपल्याला 3 पाळायचे आहेत. मामाश्री चलो एक चलो भांजे निकल गए लगते. 2 मग कुठे पण आपलं बॉटल पडलं पाहिजे. त्याला इकडे मारलं असं बॉटल पडली असते. संपल्या का? एक गोळी इकडे मार. लकी ड्रॉ खाली. फटाफट शूट. बॅड लक. वा व्हेरी गुड. रत्नाकर 6 पडणार आहेत. यशांनी फुल ट्रेनिंग केली. काय नाही आपल्याला संध्याकाळपर्यंत कल्याणला जायचंय. हा ट्रॅफिक अरे 2 परत ट्राय झाली आता एक पाड पडणारच आहे. एक गोळी बंदूक आहे. एक पडलीच पाहिजे. नाईस. झालं परत ट्राय झाली. यावेळेला आता आपल्या परत ते काय होणार नाही याची काळजी घ्या. एक बक्षीस लागू झालेला आहे. भरत मामा खुश आहे एकदम. बक्षीस लागू झालेलं आहे. या स्पर्धेचे थोडं जवळ. ओके. तृतीय क्रमांकाचे बक्षीस भरत पाटील यांना देण्यात येत आहे. मामाश्री सदा बहार एक मिनिट फोटो आपल्या माध्यमिक विद्यामंडळ भोपेरी बॅच 1989 10वी. हॅलो. प्रथम क्रमांक रत्नाकर पाटील. बक्षीस देताना प्रशांतची रचना अशी आहे. कांस्य पदक म्हणून त्यांनी जो लाल कागद वापरलाय, सिल्वर म्हणून रौप्य पदक म्हणून बक्षीस पटकावलं. आपला प्रशांत गावण इकडे बघा इकडं. यांचं नियोजन अतिशय कौशल्याबद्ध असतं. ते आता रत्नाकरने सांगितलं काश्य पहिला नंबर आल्याबद्दल सुरुवात करते. व्हेरी गुड. बाई आल्या का? ओके. हे का दिसतं समोर. 6 चान्स मिळणार आहे. 6 मुलगा आहे. ओके सुंदर प्रयत्न चालू आहे. स्किल्ड डेव्हलप होत आहे आमच्याकडून. रिंगा देखील रमाकांत. ओके एक रिंग. व्हेरी गुड. एक गुण मिळालेला आहे. वा छान. एक गुण आशा मात्रे. 2 गुण. तिसरी पण जाता वाचलेली आहे. संख्या सिंगल ट्राय. 2 गुण. 6 रिंग 5 पिलर अष्टपिल्लो खेळाडू आमचे वैजंत पाटील. ह्याच्यानंतर पैठणीचा गेम होणार आहे. शाळेच्या कारकिर्दीमध्ये आपलं नाव लौकिक केलेलं आहे. एक दोन्ही मैत्रिणी एकाला कानमंत्र देत आहेत. अरे वा काय होत आहे. काम आहे. दोन्ही आघाडीचा खेळाडू आहे. आणि ही 6 टाकणार आहे रिंग. 6 पैकी 3 गेलेले आहेत. एक खाली पडलेले आहे. 2 बेस मध्ये. तिसरा मागून एक चांगला कानमंत्र मिळालेला आहे. त्याच्या भाऊंचं नाव घ्या. अरे वा छान. एक गुण. सर्वांनी काहीतरी याच्यातून घ्यायचं आहे. बाई अजूनपर्यंत आपला कॉम्पिटिशन मध्ये आहे. 2 नाही. 6 रिंग जाणार. व्हेरी गुड. काही नाही आपल्याला. 2 काही अजिबात करायचे नाही. सर समोर आहेत. काय टेन्शन घ्यायचं नाही. त्यापैकी 5 जाणार आहेत. डाऊट नाही. गुड. सुंदर प्रयत्न चालू आहे. थोडं सर्वांची एनर्जी कमी वाटायला लागली या गेट टुगेदरला. एक गुण.
सुंदर प्रयत्नात एक रिंग टाकलेली आहे, ही दुसरी पण ती खाली पडलेली आहे. तिसरी विश्वास काय कानमधून व्हेरी गुड. विश्वासचं नाव घेतलं लगेच रिंग तीन झालेले आहे. दोन झाले. अजून एक रत्नाकर पाटील काही काय अजून गरज नाही. सूर्य आहे आपल्या बरोबर, आपण सूर्या बरोबर आहे. व्हेरी गुड. सर्वांनी सुंदर प्रयत्न केले. गेले 1000 मी 1000 रुपये चला 5 टाका तरी गणेश 1000 देतो. चला ठीक आहे देतो. चला 5 टाका. थांबा 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 एक चला गणेश शेवटी चल कमान कल्याण 1000 रुपये जिंका. ठीक आहे. सुरुवात झालेली आहे. आपल्याला कल्याणला प्रोत्साहन येईल याच्याने. नाही सुंदर प्रयत्न. काय घाई नाही. एक ग्लास पीस काढा गणेश. हो ओके काढतो. नितीन भरत थोडी मदत कर. प्रशांत ओके गुड. प्रशांत मदत कर. सगळ्यांना होईल होईल. दोन सर्वांना घाई आहे. काय एनर्जी लॉस झाली पुढचा सगळ्यांची. गेम खेळाडू तयारी करा. दोन रमाकांत 5 टाकणार आहे लगातार. 5 आहे तिकडे इकडे इकडे इकडे. चला नेक्स्ट दोन पाटील आणि रवींद्र म्हात्रे एकमेकाला कान मंत्र देत आहेत. कसं टाकायचं काय करायचं. वैनूंकडून त्यांनी एक गाईडलाईन घेतलेली आहे. मला असं वाटतं देन मध्ये आपल्याला जावं लागणार आहे पार्टीसाठी. घाई करू नको. घाई करू नको. घाई केलं. अरे इकडे भाग आलेला नाही. बिबट्या सर्वकडे पसरलेला आहे पण इकडे आलेला नाही. एकनाथ पाटील आपण जर 5 उरलेले 5 रिंग टाकले तर 1000 रुपये माझ्याकडून तयार आहेत. एकदम कडक तयार आहेत. जा पुढे चल. नेक्स्ट व्हेरी गुड. बरोबर तो पकडून येतो आता. एकनाथ पाटील एक गुणच मिळालाय अजूनपर्यंत. त्याने एक हाताने सांगणार आहे डायरेक्ट. व्हेरी गुड. अरे कसं गेलं बघ. वाकायचं नाही बघ. ऐकले बघ तुझ्याकडे सगळ्यांना माहिती आहे काय करतो. सगळ्यांना लक्ष आहे तुझ्याकडे. नाही बंदूक मारण्यात येईल. गुड. व्हेरी गुड. स्पीड दाखवायचं आहे. खेळामध्ये स्पीड दाखवायचं आहे. अरे वा व्हेरी गुड. 3 गुण. 4 गुण पाहिजे कशा पण. आपल्याला अंधेरीला 5 रिंगा घेऊन जायचंय. अंधेरीला सावकाश सावकाश. अरे यार वयात काय करता कमल आहे. या वयात थंड झालं पाहिजे. तुम्ही काही करता. नेक्स्ट खाली पडलेला आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सुंदर प्रयत्न. 3 2 लगातार 2 गुण मिळालेले आहेत. चला नेक्स्ट स्पर्धक भरत पाटील. 2 गुण. 3 गुण. चला 3 पाटील आणि 3 नितीन. उम्मीद की दुनिया में रवींद्र महात्मा सुटकेचा श्वास होणार आहे. खेळ जवळजवळ संपत आलेला आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. जे स्किल कौशल्ययुक्त खेळत आहे. यश मात्र घेऊन जात आहे. एक गेले. व्हिडिओ काढतोय मी. हो सर. चला पुढचा स्पर्धक प्रथम प्रशांत गावण
एक मिनिट. प्रशांत गावनी 4 रिंग टाकले 1000 रुपये. अरे एवढं जाण देऊन पण नाही कमाला यार. गुड, व्हेरी गुड. बायकोचे मग तुम्हाला शिक्षा नको. चला नाहीतर रिटर्न द्यायला तुम्ही 500. वहिनी 500 रुपये मला आले. नाही 1000 नाही 500 रुपये. समोर उभे राहा ना. वा कोण बाकी आहे? निवास कोण आहे? दोघांना पण चला बाकी आहे. तुम्ही टाका पप्पा. ठीक आहे. अरे ते जरा ते परत नाही निवास चला रत्नाकर पाटील आपण नंबर आलेला आहे. बाकी कोण आहे आता? हो ऐक नाही बाईनी शिकवलं मला. हा बघ पहिला आहे ना. बॉटल पाडण्यामध्ये रत्नाकरनी 1 बक्षीस घेतलंय. दुसऱ्या बक्षिसाचा सुंदर प्रयत्न चालू आहे. आपलं स्किल्ड वापरत आहे. नजर समोर ठेवून 2 त्यांनी रिंग टाकलेले आहे. मला वाटतं आता 3री रिंग टाकल्यानंतर तो साष्टांग नमस्कार करणार पाहिजे करावा लागणार आमच्या आग्रहासाठी. याची दखल घ्यायची. साष्टांग नमस्कार घालावा लागणार आहे. रत्नाकर पाटील राजेंद्र सर नागावकर. राजेंद्र सर सर सावकाश टाका. डबल वा 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 वा. 2 चला गणेश म्हात्रे. आणखी स्पर्धक कोण आहे का? कोण आहे का मला? विशाखा ए भाई मला टाकू दे ना बाबा. विनोद विनोद नवनाथ दिलीप तीन गेल्या बघ, तीन गेल्या. यांनी सगळ्यांनी लाईन मध्ये उभे राहा. फटाफट ज्यांची नावं घेतली त्यांनी लवकर. 1 गणेश म्हात्रेचं. 2 विनोद विनोद विनोद. अरे काय ऐरोली नाही ऐरोलीला नाही डोंबिवलीला. अरे 2 काही करा आम्ही प्रयत्न करणार आहेत. शेवटच्या 2 रिंगात एकदम जाणार आहे. एक रिकामी गेलेली आहे. 2 आता 3 टाकणारच आहे त्यांनी सांगून ठेवलं. विनोद पाटील आता संगीताचं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे. संगीता सुद्धा नेक्स्ट आपण बक्षीस घ्यायचं आहे आपला. एवढी मेहनत. संगीता सुद्धा बक्षीस घ्या नको ना. बक्षीस देण्यासाठी आपण थँक्यू जावय ना मेहुणे सर. फोटो ऐकले बघा. नाही सगळ्यांच्या पाया पडते ते. धन्यवाद दिल्याबद्दल. ओके वेळ काय तर घरी बघायचं. नवनाथ पाटील यांना प्रथम बक्षीस मिळालं आहे. अभिनंदन. आपले स्पर्धक जरी कंटाळले असे खेळ चालू आहेत आपल्याला
कंटाळून जमणार नाही. आपण आत्ताशी 5 गेट टुगेदर एकत्र 15 क्लासेस नाही चालू झालाय चालू चला ओके. ठीक आहे ठीक आहे. 2 मिनिटापर्यंत खेळायचं आहे, तसं नाही 2 मिनिटाबरोबर खेळायचं आहे. जा या बाई या 2 मिनिटाबरोबर खेळायचं आहे आणि वाकून टाकून ठेवा तिथे टेबलावर ठेवायचं आहे, टाकायचं नाही. ठीक आहे ठीक आहे. पहिले पडलं नाही झालं ठीक आहे टेबलावर पडलं ते चालेल. आतापर्यंत 15 झालेले आहे. 16वा आहे हा क्लास. 16 ट्रेनिंग दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे स्पीड दाखवतात ते आम्ही. वेळ संपत आलेली आहे, काही सेकंद बाकी आहेत. पुढच्या 3 सेकंदात 4 सेकंद लास्ट टॉप होणार इथे मध्ये ना काय उघड 1 मिनिटाचा 60 सेकंदाचा खेळ. 60 सेकंदामध्ये आपल्याला कमीत कमी हात नाही पकडायचा क्लासाला. ठीक आहे काही घाई नाही. 60 सेकंद भरपूर मोठा वेळ आहे. 60 सेकंद भरपूर मोठा वेळ आहे. वा स्पर्धा खूप सुंदर चालू आणि आहे. पंच बघा एकदम स्पीड काम चालू आहे. बाईंची एनर्जी बघा, तो खालचा क्लास उचला तो बाईंची एनर्जी बघा. हसले तर फसणार, हसाल तर फसाल. पोस्ट ट्रेनिंग झालेलं आहे. कशात तू साईडला हो, कशा तुझे तर थांबू नकोस सर. अरे अभिनय टाळ्या वाजा, स्पर्धकांना उत्तेजित करत आहात. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. वा एनर्जी आलेली आहे. परत एनर्जी आलेली आहे. पुढा दुसरा घेऊ शकता. वेळेतली 10 सेकंद बाकी आहेत. बाई संपला, गेम संपलाय. स्पर्धेला सुरुवात झाली आहे. संगीता सुतार, प्रार्थना नागावकर, जी शाळेच्या जीवनामधली ओपनर जोडी होती आमच्या खो खो मधली. खो खोचे उत्कृष्ट धावपट्टू संगीता सुतार, प्रार्थना. मिस्टर सुतारांनी त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. मिस्टर नागावकर सरांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. गेम कंटिन्यू करायचा आहे, गेम सोडून जायचं नाही, आपलं स्किल चालू ठेवायचं आहे. सुंदर ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यांचा स्किल डेव्हलप झालेला आता एनर्जी आलेली आहे. चहा घेतलेला आहे, चहाचा असर पडलेला आता. मला वाटतं आता 20 मी सांगितलेले 10 होणारच आहेत. संगीता आणि प्रार्थना जे ओपनर खो खोचे प्लेअर होते आमचे, ओपनिंग सुंदर झालेले आहे. ग्लास किती सेकंद? 2 सेकंद, 3 सेकंद, काही सेकंदचा वेळ बाकी आहे. काही 3-4 सेकंद. 4 सेकंद झाले. अभिनंदन. सुंदर प्रेमी. 1 रुपयाचा ग्लास, 2 रुपयाचा फुगा. स्किल डेव्हलप आपलं करायचं आहे. सुंदर प्रयत्न, सुंदर. हात नाही पकडायचा, हाताने नाही. आपले प्रयत्न चालू ठेवायचे. येणार आहे, हातात सोडायचं नाही. ही दुसरी ओपनिंगची जोडी आहे खो खो मधली. तुम्ही प्रयत्न करू शकता. वेळ संपलेला नाही, प्रयत्न करू शकता. दराडीचे खेळाडू आहेत आमचे. खोपिरी शाळेत आमचे मैदान गाजवलेले खेळाडू आहेत सर्व इथे गाजवणारे. हॅलो पैठणीसाठी खेळ चाललेला आहे. पैठणी 4000ची आहे. ओके, तुमचे गुण काउंट केले जाणार 3 गेमचे. त्यामुळे एकही ग्लास असा तर महत्वाचा आहे, लक्षात घ्या. तुमचे गुण 3 गेमचे काउंट करून बक्षीस काढलं जाणार आहे. बक्षीस आपल्याला मिळवायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. हे फिनिश. एक नंबर. सुंदर स्पर्धा अटीतटीची चालू आहे. 15 क्लासचं टार्गेट ठेवून 4000ची पैठणी आहे. सुरुवात अतिशय सुंदर. कमीत कमी 12 क्लास तर नक्की जाणार आहेत. सरबत त्याच्यामध्ये तयार ठेवलेलं आहे, फक्त मिठाचं असेल ते. ओके, सुंदर स्किल्ड काम आहे. दिलेली आहे रे विश्वास. फक्त बडबड करून जमणार नाही, स्किल्ड काम आहे. विश्वास मोकल सुंदर ट्रेनिंग दिलेलं आहे. प्रशांतनी जरा ओव्हर दिलेला, त्याच्यामुळे गोंधळ झाला.
ओके चालू राहू दे ते पडू द्या. बघितलं संध्या आपला संगीताला किती काळजी आहे आपल्या स्पर्धकांची. तू एक्साइट करते. व्हेरी गुड. अच्छा ओके स्टॉप झालेला आहे. नंबर सांगा पटापट. हा 8 संध्या क्लास. ओके एकदम नियमाचं पालन करत स्पर्धा चालू झालेली आहे. एक संगीता खेळत असताना जी मजा होती ती निघून गेली, पण स्पर्धक आमचे उत्साहित झालेले आहेत. संगीताकडे एक वेगळी एनर्जी आहे. हा ती डेव्हलप आणखी झाली. वा. ह्या दोन्ही स्पर्धेत सुद्धा आपल्या एक ग्राउंड गाजवलेले आहेत पोतपिरी हायस्कूलचे. पटांगण कमी पडायचं आहे ना. किती सेकंद बाकी आहे? 12 सेकंद बाकी आहेत. चला फटाफट. 20 सेकंद. 20 सेकंद संपलेले आहेत. 15 बाकी. सिटीवाला बघेल. 11. ओके असं काउंट डाऊन. ठीक आहे. 12 15 5 वर आलेला आहे. व्हेरी गुड. 2 1 ओके ये होईल आवाज. त्याला मिळाला मैत्री. नाही भाऊजे जिंकणार. आपण खेळत राहायचं. भाऊजाई जिंको किंवा नमन जिंको. वैजंती खेळत राहा. वैजंती खेळत राहा. ओके ओके असं नाही खेळत राहा. हा वेळ बाकी आहे आपला. अरे एक ग्लास घेऊन जा ना. भाऊ तिकडे बघतात हो. एक तरी ग्लास आहे. ठीक आहे. बघ घे. हा मस्त. वा टाइम सांगा. अगदी वैजंत आहे. का घेणार नाही. घेणारच आहे. अरे भाऊ. ओके ओके 13 12 उचल. अरे हाताने उचल आता. ओके 3 2 1. हॅलो स्पर्धेला सुरुवात होते. स्पर्धेला सुरुवात. कुठे पण चालेल मला. माध्यमिक विद्या मंदिर इकडे दाखव जरा. हा एक चॅलेंज झालेलं आहे. जर एक ट्रायल तुमचा एक ट्रायल तो बघेल. तो बघेल भरत बघेल रे बाबा. ओके रिपीट कर ना. एक बाईंनी सुंदर प्रयत्न केला. वाचलेला आहे. ओके 3 5 लगेच फेकून आलं. कळणार पण किती पडलं ते. 4च बॉल होते. ओके चला. 5 बॉल रे बाबा. काल सांगितलं ना प्रशांतने. बरोबर प्रशांतने काल सांगितलं. मनीषा वहिनी नेक्स्ट टाइम पडणार तिसऱ्या बॉलला. ओके बरं सापत राहा. सुंदर प्रयत्न. वहिनी एकदम स्किल खेळाडू आहेत, पण आता जरा कल्याणची आठवण येते त्याच्यामुळे त्यांचा नेम चुकत आहे. ते गुण लक्षात घे. तुला मागच्या याच्यामध्ये जास्त मिळालेलं आहे. मनीषा वहिनींना आपण 0 मार्क मिळाले. गुण मिळाले. आता संगीताचे 7 गुण आहेत. आता किती म्हणतात बघू. हा क्रीडा मंडळ आता नाही. आता आपल्याला माध्यमिक विद्या मंदिर म्हणून आपण खेळतोय. ओके टेबलाला नाही म्हणा. नागाकर मागच्या नाही एक बरंच डोक्यात आहे. प्रयत्न चालू आहेत आणि 2 बॉल. ओके ओके काय हॅलो डोकं तरी पोडा नाही तर लगोरी नाही ना पाटील. हो वा सुंदर. पहिल्या बॉलला आले आहे. हा थंड झालेला घेऊन. ओके ओके काय विश्वास गेला. अरे वहिनींसमोर थांब ना बाळा. चला जरा पटापट घ्या. 5 वाजता खेळाचा
आनंद घ्या लवकर. वा 2 1 या मामाचा चष्मा फोड. अरे वा आता काहीतरी वाटते बाबा. राग दाखवला पाहिजे, राग दाखवला दहावीचं काहीतरी हे आठवलं असेल. यांना सगळ्यांना साईडला झाल्याच्या नंतर वा वा एकदम सुंदर. रागातच मार. काय रे विश्वास असं नाही करत ना. रागात मार. असं बघ ना. हसला का? ओके. आपला घरचा खेळ आहे. घरचा खेळ आहे. ग्राउंडवर खेळलेला आपण खेळ करतोय. वा ओके. आजचे आपले हे मंच गाजवलं होतं गाणं गाऊन. हे सदस्य आपले निघतायत. गेट टुगेदरचे सदस्य त्यांनी जाताना आपलं रिटर्न गिफ्ट घेऊन जायचे प्रत्येकाने एक. आपलं गेट टुगेदर कंटिन्यू चालू राहणार आहे. त्याची दखल घ्यायची आहे सर्वांनी जाण्या अगोदर. आणि पुढच्या वर्षाची आपण आतापासून वाट बघू. मार परत शाबास मार. नाही कॅच केलाय ना म्हणून. ही पण संधी असते प्रत्येकाच्या नशिबात नाही. जाऊन पार्टिसिपंट साठी आपण समजत नाही मला काय रमाकांत. खेळ आहे. जी रंगत पाहिजे ती टिकून ठेवा. पैठणीसाठी खेळ आहे. रंगत टिकून ठेवा. हे भाई वा 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 वा. सेजा सुंदर प्रयत्नामध्ये सुंदर खेळत आहे. पैठणीसाठी 2-3 कॉम्पिटिटर आहेत आपल्याकडे. त्याच्या सेयाचं नाव आहे. मागे पैठणी घेतली घरातच गेली. अरे महिनाभर हे चालू आहे. प्रॅक्टिस चालू आहे बाबा. 3 माणसं एक रोन प्रॅक्टिस. ओके. सेजा पंड्या व्हेरी गुड. याला बोलतात प्रॅक्टिस. आणि एकाग्रता जी लागते ह्याच्यावरून अंदाज येईल सेयाची एकाग्रता कशी आहे. सकाळी जो सत्कार केला ते आपल्याला इथे दाखवून देता येते की आपलं स्किल आपण जपून काम करतोय. रमाकांत सुषमा वहिनी आलेल्या आहेत. सुषमा वहिनी रत्नाकर जरा तुझा आवाज जाऊ दे. रत्नाकर आवाजाने फरक पडतो रे बाबा. एक बघ आता लढत तुझीच पैठणी बाकी आहे. गुड. पाळलेस ना. प्रयत्न सुंदर चालू आहे. बाई धन्यवाद. धन्यवाद बाई. एक बॉल टाकलेला आहे. दुसरा बॉल गेला आहे. तिसरा गेलेला आहे बाहेर. आणि चौथा पण गेलेला. चौथा आतमध्ये नाही. दोन बॉल बाल्टीमध्ये टाकण्यात यश आलेलं आहे. अंजली वा 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 वा. बाळी रिकामी नाही ठेवली पण. चला वैजंत पाटील 4 टाकणार आहे मिनिमम. उरलेले 4 जाणार आहेत. ओके. 1 2 12 पाव खाल्लं. शेवट होती ना त्याच्यात. बरं स्पर्धेला जो इंटरेस्ट पाहिजे तो राहत नाही आपला. ओके. जरा बॉल पडले जाऊ दे. घाई काळजी नाही. आपल्याला वडाळाला घेऊन जायचं पैठणी. विश्वास मोकल. मग कानमंत्र दिलेला आहे की नाही. एकदम सोपं आहे. एकदम सोपं आहे. काही नाही. आपल्याला सावकाश जायचं आहे. ट्रॅफिक लागलेली आहे तिकडे. काही करू नका. ट्रॅफिकचा विचार करू नका. कल्याण जवळच आहे आपला. ओके. ओके. बाल्टी रिकामी राहिलेली नाही. भरली थोडी.
फुकट नाही घालवायचं आपलं, फुकट नाही घालवायचं. आई नका बोलू. 1 बाबाचं नाव घे. 2 बाहेर. अरे देवा. बघ पैठणी 4000ची आहे. ओके. आता तुझ्या अड्डा पाटील एक चेंडू फेकलेला आहे, दुसरा चेंडू बाल्डीमध्ये, तिसरा चेंडू बाल्डीमध्ये जाता जाता वाचलेला आहे, चौथा चेंडू बाल्डीच्या बाहेर. चेंडूवर पैठणी आहे, लक्षात ठेव. व्हेरी गुड. 2 चेंडू बाहेर गेले. थोडा इकडे जाऊ दे. 1 1 आणि 1. व्हेरी गुड. 2 2 टाकायचे. सरांकडे बघ. ओके. शाळेतून भाटावर गेला पाहिजे बॉल. हा भाटावर. नाही 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 नाही. फास्ट जरा फास्ट. ए, परत घेऊ परत. हा 1 फास्ट जरा 2 अजून फास्ट. थोडा पुढं. 3 हा फास्ट फास्ट 4 जास्त फास्ट. बोल ना परत. उद्या निघते मी, उद्या शिवा मावशीकडे जाते. व्हेरी गुड. शाबास, शाबास. आता उघडलेला आहे प्रथाने. वा प्रयत्न सुंदर चालू आहे. पहिला पुढे जाऊ ना मी सावकाश, काय घाई नाही. डायरेक्ट शाबास, शाबास. नाईस. ओके. जाईल जाईल बरोबर आहे खेळ. जाईल जाईल. मस्त. काय घाई नाही आपल्याला. अलिबाग जवळच आहे. व्हेरी गुड. परत एक वर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. होईल. चला एकटा फक्त बाल्डी बघा. पप्पांचं नाव घे, पप्पांकडे बघ. बाल्डी 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 बाल्डी. आय, परत एक. लेडीजला सांगायला लागला कोणाला काही चालू एक काम करा अंजली. फोटो काढते ना. लेडीज एका साईडला थांबा, ती एका साईडला थांबलेला. अंजली बेबी नाराज नाही ना. मागच्या वर्षीचा विनर आपला पैठणीचा मान होता अंजली केळकर यांचा. त्या प्रथाला पैठणी देतात. या वर्षी प्रथाने तो मान मिळाला आहे. टाळा वाजवून त्यांनी सर्व त्यांचं सगळ्यांना अभिनंदन करावं. Congratulations, प्रथा पैठणी विनर झाल्याबद्दल.